मराठी एकीकरण समिति के अध्यक्ष गोवर्धन देशमुख को काशीगांव पुलिस स्टेशन में गिरफ्तार किया गया था। वहां पर मंत्री प्रताप सरनाईक गए और उन्होंने गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समिति के अध्यक्ष गोवर्धन देशमुख को काशीगांव पुलिस स्टेशन में गिरफ्तार किया था। सुबह ही उन्हें गिरफ्तारी के बाद मंत्री प्रताप सरनाईक काशीगांव पुलिस स्टेशन गए, उन्हें वहां से छुड़ाया है। अब यहां पर वो इस मोर्चे में शामिल हुए और उन्होंने भी मान्य किया कि उन्होंने मी मराठी वाली टोपी पहन करके एक तरीके से मराठी को ही प्रताप सरनाईक ने समर्थन किया है। और इतना आक्रोश होने के बावजूद वो मोर्चे में शामिल होने को आए थे, लेकिन कुछ सियासी किस्म के जो शिवसेना यूबीटी के लोग थे, उन्होंने उनके खिलाफ नारेबाजी करते हुए यहाँ से वापस जाने के लिए हंगामा किया। वो यहाँ पर इतने आक्रोश में भी मोर्चे में शामिल होने के लिए यहाँ पर आए, यही सबसे बड़ी बात है। और प्रताप सरनाईक यहाँ से आने के बाद निकल गए हैं और गोवर्धन देशमुख को काशीगांव पुलिस स्टेशन से छुड़ाने के बाद यहाँ पर बाकायदा लाकर छोड़ा है। काय म्हणणार, सकाळी सगळ्यांना अटक केली जात होती, मग 12 नंतर दबाव वाढला आणि प्रशासनाला समोर जाऊन छुटावं लागलं, काय म्हणतात? मला असं वाटतं आज गेले 2-3 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मराठीची गळचेपी चाललेली आहे। तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने मराठी माणसांवरती अन्याय चालू आहे आणि आज बघितलं असेल पोलिसांची सुद्धा दुटप्पी भूमिका आहे। या ठिकाणी या समाजाचा मोर्चा एखाद्या काढण्यात येतो आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी या मोर्चाला विरोध केला आणि ज्या पद्धतीने हे राज्यकर्ते तिथे बसलेले आहेत, हे दोन्ही एक आमदार आणि तो दुसरा मंत्री आले होते, त्यांच्यावरती बाटली फेकली, बाटलीने तर चपलीने मारलं पाहिजे त्याला, कळलं की नाही? त्यांची लायकीच ती आहे। मराठी माणसाच्या हिंदी सत्य करता तुम्ही जबरदस्ती या महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान असेल, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेले आहे। ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे। म्हटलं होतं कशामुळे झालं, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मला लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी बैल मारवायला विषय केलं होतं। मी तुम्हाला बोलतो, मी एवढ्याच कुठल्या चॅनलला बाईट दिली होती आणि सिटी न्यूज माझा लोकल चॅनल आहे आणि सिटी न्यूजला मी पहिल्यांदा आयुष्यातली पहिली मुलाखत देतो तुम्हाला सांगतो, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। काय झालेलं त्यावेळी तर दुकानाची पूर्ण क्लिप दाखवली नाही गेली नाही, दुकानाची पूर्ण क्लिप झाली ना तर फक्त तुम्ही 5 सेकंद हे दाखवलं गेलेलं आहे। आम्ही तिकडे तो जल्लोष साजरा केलेला जेव्हा हिंदी भाषा रद्द झालेली, हिंदी भाषा रद्द केली तर आमचा एक मुलगा जो काही राजकारणाचा संबंध नाही तो पेढे आणायला गेलेला आणि त्याला तो सारखा बाबूलाल काय बोलत होता की काय केलं मराठी, काय आहे मराठी, असा द्वेष करत होता। त्यांनी मला सांगितलं ॲक्च्युली आमचा करण ऑलरेडी पहिला तिथे उपस्थित होता, आम्ही काय त्याला बोललो बघ असं झालं ना आम्हाला राग येईल, तरी पण तो ॲक्च्युली बोलत होता। तो ऑलरेडी कुणाला माहिती नाही दारू पियालेला होता, तो ऑलरेडी दारू घेऊन तिथे उभा होता। त्याच्यानंतर आम्ही त्याला सारखा बोलत होतो तू मराठी तुम्ही पूर्ण डायलॉग ऐका। त्याला नंतर करणनी विचारलं महाराष्ट्राची भाषा कुठली आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये सब भाषा बोलली असं बोललं, त्याच्यामुळे तो प्रसंग घडला। आणि त्या प्रसंगानंतर मला हे सांगायचं आहे तुमच्या मीडियाद्वारे आमच्यावर केस झाली, तुम्हाला माहिती नसेल आमच्यावर केस झाली। मग केस झाल्यानंतर आम्ही ॲफिडेव्हिट दिलाय DSPने, आम्ही 70,000 रुपये भरले, कुणाला माहिती नसेल तर ऐका, आम्ही 70,000 रुपये भरून सुटलोय आणि सुटल्यानंतर या लोकांनी काय मोर्चा काढायची गरज नव्हती। हा आक्रोश आहे, आजपर्यंत मीरा बँडरमध्ये आम्हाला मराठी भाषा दाबलं गेलेला आहे, त्यांच्या उत्सव असलं तर आम्हाला मच्छी मटण देत नाही, आम्हाला राहायला मराठी माणसाला रूम देत नाही। आजपर्यंत हा मराठी माणूस असाच नाही आला रस्त्यावर, का माझ्यामुळे नाही, हा मराठी माणसाचा आक्रोश होता, त्यामुळे मराठी माणूस आलेला आहे। करू इच्छितो त्यावेळी त्यांना दाबलं जात आहे। ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही आणि अस्मितेवरती शंका कोण घेत आहे, कोण प्रश्नचिन्ह उभं करत आहे? हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला सर यहाँ पे
अघोषित इमरजेंसी लागू है। ये अगर हम महाराष्ट्र के अंदर रह के हमारी मराठी अस्मिता के लिए आवाज़ नहीं उठा सकते, डंडे से रोका जाएगा, ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। संदीप राणे जी, पुलिस ने सुबह 10 बजे से लेके 12 बजे तक का हर हाल में रोकने की कोशिश की, लेकिन फिर भी मराठी एकता कायम रही। क्या कहेंगे आप? ये मराठी मराठी से शिकू नका मला। देखिए, ये मराठी लोगों का मोर्चा है, मराठी लोगों का मोर्चा है, तो लल्लू पंजू का मोर्चा नहीं है। मैं आपको फिर से एक बार कहता हूँ, मराठी के बारे में और महाराष्ट्र के बारे में अगर कोई गलत बोलेगा तो उसको वैसा का वैसा जवाब दिया जाएगा। आप इसको हमको हमारे कम से कम 100 आदमी लोगों को डिटेन किया गया है, तो जमाबंदी की है, उसके बाद भी ये मोर्चा निकला है। तो आप समझ जाओ, ईंट का बदला पत्थर से देने का काम हम लोग करेंगे। मराठी के आड़ में कोई भी आएगा उसको वैसा का वैसा जवाब दिया जाएगा। सर, जे मोठे नेते होते त्या सगळ्यांना जवळपास आपण अटक केली किंवा त्यांना नजरबंद केलं, काय नेमकं म्हणजे अविनाश जाधव असू द्या किंवा इतर जे नेते आहेत त्यांच्या बाबतीत काय? त्यांनी रात्री पोस्ट टाकली की 3:30 वाजता मला पोलिसांनी अटक केली। प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन्स आहेत। प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे फक्त एखादी गंभीर कायदा सुव्यवस्था परिस्थिती टाळण्यासाठी म्हणून केले जातात आणि त्या अनुषंगाने पोलीस दलाने कारवाई केली। सर, मराठी लोकांचं असं म्हणणं आहे की व्यापारी लोकांनी जेव्हा मोर्चे काढला त्यावेळी पोलिसांनी ही भूमिका नाही घेतली, फक्त मराठी मोर्चेसाठीच आपण अशी बोटचेपी भूमिका का घेतायत असं त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कोणतीही बोटचेपी भूमिका नाही आहे। यामध्ये सर्वांना स्पष्ट केलं होतं की या ठिकाणाहून मोर्चा काढू नये आणि परवाना नाकारलेला होता। सर, आता असं वाटत नाही की जे मोर्चा काढून त्यांना संधी दिली असती त्याच्यापेक्षा जास्त हे मीडियामध्ये आता व्हायरल होतोय, आपण त्यांना प्रत्येकांना अटक करताय, वेगवेगळ्या पद्धतीने ते लोक येत आहेत। कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखत असताना असं अँटिसिपेटरी काहीतरी बोलणं किंवा इमॅजिनरी बोलणं योग्य नाही आहे। आपण फक्त एकच म्हणू शकतो की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सर्व उपाययोजना पोलीस दलाने केली। सर, आता थोडं Okay.